एमपीएससी ला बदनाम करण्याचा घाटच तुम्ही घातलाय का? म्हणजे वेळोवेळी विद्यार्थी एमपीएससी वरती विश्वास ठेवतात. मागील 20 वर्षांपासून एमपीएससी वरती, एमपीएससीच्या पारदर्शकतेवरती, एमपीएससीच्या कार्यपद्धतीवरती विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, म्हणून सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे द्या ही मागणी विद्यार्थ्यांनी केली. तुम्हाला एमपीएससीला बदनामच करायचंय का? एका बाजूला विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला कंटाळून एमपीएससीकडे परीक्षा द्या म्हणतायत, तुम्ही ती परीक्षा ऑनलाईन घ्यायला निघालात. दुसरी गोष्ट, तुम्ही एका बाजूला दाखवता आम्ही 21 दिवसात रिझल्ट लावतो, दुसऱ्या बाजूला रिझल्ट लावून परत काय गोंधळ होतो ते कळाना. आणि आज हे घोषणापत्र जर पाहिलं, आता हे घोषणापत्र काय आले तर गट ब मुख्य परीक्षेचा जो काही निकाल लागला, म्हणजे 2025 मध्ये जी गट ब ची परीक्षा झाली त्याचा निकाल लागला, आणि तो निकाल लागल्याच्या नंतर खरं तर विद्यार्थ्यांनी खुश व्हायला पाहिजेत. विद्यार्थी नाराज आहेत का? तर त्यातली 76 पदं ही रिक्त राहणार आहेत. ती कशी काय हे तुम्हाला माहिती, कारण आज जर पाहिलं तर यांचंच घोषणापत्र पाहिजे. यांच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एएसओची 3 पदं, 279 राज्यकर निरीक्षकची पदं, आणि मुद्रांक निरीक्षक म्हणजे सब रजिस्ट्रार म्हणजेच एसआरची 84 पदं, याचा हा निकाल लागला. आणि या निकालामध्ये या 2-2 आणि 3-3 पदं घेणारी अशी 76 उमेदवार आहेत. म्हणजे तो एसटीआय तोच झालाय, सब रजिस्ट्रार तोच झालाय, एएसओ तोच झालाय, असे 76 विद्यार्थी हे 2 किंवा 3 पोस्ट घेणारे आहेत. म्हणून आपण मागणी करत होतो की हा रिझल्ट रिवाइज लावा. आता याच्यामध्ये चुका काय गेल्यात माहिती का? याच्यामध्ये एक तर तुम्ही एका बाजूला सांगता की एक उमेदवार एक पद, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच स्वतः एका उमेदवाराला 3-3 पदं देता. काय अडचण काय आहे? जे इथं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळतंय, त्यांच्या छोट्या छोट्या भावांना कळतंय, ते तुम्हाला कळू नये. एमपीएससीचे अध्यक्ष तुम्ही, एमपीएससीचे सदस्य, एमपीएससीचे बॉडी, एवढे तज्ज्ञ लोक तिथं भरलेले असताना एका विद्यार्थ्याला तुम्ही 3-3 पदं देताय. बरं, हे तुम्हाला माहित असताना, तर आता नक्की ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही ही जी काही पदं दिली ना, तुमचं घोषणापत्र काय बघा. म्हणजे मागणी काय होती विद्यार्थ्यांची की तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. तुम्ही एक तर ऑप्टिंग आउट रद्द केलं. ऑप्टिंग आउट रद्द करण्यामागचा हेतू काय होता? त्याच्यामध्ये घोडेबाजार सुरू झाला होता, पण त्याला तुम्ही ऑप्शन काहीतरी काढू शकत होते ना. तुम्ही ऑप्टिंग आउटचा पर्याय डायरेक्ट रद्द करून टाकला. ऑप्टिंग आउट तुम्ही 24 तासात ठेवलं असतं, ऑप्टिंग आउट तुम्ही 48 तासासाठी ठेवलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना, घोडेबाजार होतोय, पैसे मागितले जातात. 48 तासात जर तुम्ही ऑप्ट आउट नाही केलं तर जी पहिली पोस्ट असेल तुम्हाला, की जी मोठी पोस्ट असेल ते तुम्हाला मिळेल. असं काहीतरी तुम्ही करू शकले असते ना. तुम्हाला कुठंच नकोय, तुम्ही डायरेक्ट ऑप्टिंग आउट कॅन्सल करून टाकलं. बरं, आता तुम्ही वेटिंग लिस्ट पण लावत नाहीत. आता हा जो निकाल आहे याच्यामध्ये जर प्रेफरन्स घेतले असते, हा बाबा ज्याला सब रजिस्ट्रार बनायचं त्यांनी सब रजिस्ट्रारला पहिला प्रेफरन्स द्या, ज्याला एसटीआय बनायचं त्यांनी एसटीआयला पहिला प्रेफरन्स द्या, असे जर प्रेफरन्स घेतले असते, ज्याला सब रजिस्ट्रार बनायचं तो सब रजिस्ट्रार झाला असता, ज्याला एसटीआय बनायचं तो एसटीआय झाला असता, ज्याला एएसओ बनायचं तो एएसओ झाला असता, आणि ज्याला पीएसआय बनायचंय, म्हणजे आता सब रजिस्ट्रार असेल, एएसओ असेल किंवा एसटीआय असेल, ह्या पदांवरती ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे, ते आता पीएसआय मुख्य म्हणजे पीएसआयच्या फिजिकल जे असेल, ग्राउंड जे असेल, त्याच्यामध्ये हेच विद्यार्थी असणार. म्हणजे हे 300-400 विद्यार्थी पीएसआयच्या ग्राउंडला असणार, आणि ग्राउंडला मात्र दरवर्षीप्रमाणे ही मुलं येणार नाहीत. आणि जे जेन्युइन विद्यार्थी आहेत हे या लिस्टमधून, ह्या 400 विद्यार्थ्यांमुळे 400 विद्यार्थी जेन्युइन विद्यार्थी बाहेर पडणार, आणि पुन्हा एकदा पीएसआयची पदं रिक्त होणार. म्हणून आपण मागणी करत होतो की प्रेफरन्स नंबर देऊन पुन्हा हा रिवाइज रिझल्ट लावा. आता त्याच्यावरती मान्य आयोगाने एकदम तत्परता दाखवत काय केलं, संध्याकाळी 9:30च्या आसपास हे घोषणापत्र टाकले. आता या घोषणापत्रामध्ये काय सांगितलं, यांनी सांगितलं बाबा आम्ही एवढ्या पदांची परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये अर्ज करीत असताना उमेदवारांनी मुख्य परीक्षेमध्ये असलेल्या वरील 3ही संवर्गातील पदांकरता विकल्प दिलेले आहेत. निकाल जाहीर करत असताना आयोगाने त्यांच्या कार्यपद्धतीनुसार संवर्गनिहाय उपलब्ध पदे, उमेदवारांची गुणवत्ता, सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांनी दिलेले विकल्प इत्यादी बाबी निकाल तयार करीत असताना विचारात घेण्यात आल्यात. त्यानुसार वरील 3ही संवर्गाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीतील या 3ही संवर्गाचे उमेदवार हे एकापेक्षा अधिक संवर्गातील गुणवत्ता यादीत आलेले दिसून येतात. अरे बाबांनो, आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, ही प्रोसेस कशाला सांगताय तुम्ही? कळतंय ना तुम्हाला, एकापेक्षा जास्त आलेत, करा ना त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा ना. बरं, जनरल मेरिट लिस्ट लावली, का लावता जनरल मेरिट लिस्ट? विद्यार्थ्यांना कळवून जनरल मेरिट लिस्ट लावता, लगेच रिझल्ट लावता. गरज काय मग 2-2 लावा? डायरेक्ट तुम्हाला जर रिझल्टच लावायचा लावा ना. जनरल मेरिट लिस्ट लावून जर विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटचा पर्याय दिला असता किंवा त्यांना जर प्रेफरन्स मागून घेतले असते तर सगळा प्रश्नच मिटला असता ना. सांगता येतो काय,
काय सांगितलंय? गुणवत्ता यादीतील तीनही संवर्गाचे उमेदवार हे एकापेक्षा अधिक संवर्गातील गुणवत्ता यादीत आलेले दिसून येतात. अरे बाबांनो, हे माहिती आहे, कळतंय, पण तुम्हाला ओळख कसं नाही? पण आता सगळ्यात महत्वाचं बरं, 3 नंबरचा पॉईंट पहा, इंटरेस्टिंग आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना वरील तीनही संवर्गाकरता विकल्प दिलेला आहे. ऑब्व्हियसली तीनही संवर्गाकरता विकल्प देणार. असं कुठला विद्यार्थी नाही, समजा PSIला त्याची हाईट बसत नाही, त्याचं एज बसत नाही वगैरे वगैरे असेल तर PSIला तो देणार नाही. पण सब रजिस्ट्रारला जे ऑलरेडी STI आहेत, ASO आहेत, PSI आहेत, नायब तहसीलदार आहेत किंवा इतर कुठल्या पोस्टवर आहेत, हे विद्यार्थी सब रजिस्ट्रार होण्यासाठी ही परीक्षा दिली. ते सब रजिस्ट्रार झाले. मग ते सब रजिस्ट्रार झाल्याच्या नंतर त्यांची जी काही STI असेल, ASO असेल किंवा ही जी पदं आहेत, ही रिक्तच राहणार आहेत ना. ह्याचा तुम्ही विचार केलाय का? नाही. बरं, आता याच्यामध्ये पहा, तो विकल्प विचारात घेऊनच संवर्गनिहाय निकाल प्रदर्शित करण्यात आलाय. तसाच करावा लागतो, तसाच केला जातो, ही सांगायची गरज नाही. बरं, निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एक उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गाच्या गुणवत्ता यादीमध्ये दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याने दिलेल्या विकल्पानुसार सदर उमेदवाराची या तीनही संवर्गापैकी फक्त एकाच संवर्गातील पदावर नियुक्ती होणार आहे. आता हे करत असताना विद्यार्थी कन्फ्यूज करून टाकले. विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले, सर मी जे प्रेफरन्स दिले त्याचा तर माझा STI पहिला प्रेफरन्स आहे, 4 नंबरला माझा सब रजिस्टर आहे, मग आता मी दिलेला पहिला STI आहे, मग त्यानुसार विकल्पानुसार माझी नियुक्ती होणार का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर MPSC असं चुका करतं कधी कधी. आता हे एक तर नियुक्ती होणार आहे, निवड नाही. निवड तुमची झालेली आहे तिन्ही पदांवरती. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडून ते प्रेफरन्स नंबर लिहून घेतलेले नाहीयेत. ते जे तुम्हाला 1, 2, 3, 4 दिसत आहेत, कुणाचा सब रजिस्टर पहिला आहे, कुणाचा सब रजिस्टर चौथा आहे, पण ज्याचा सब रजिस्टर चौथा आहे ते रात्रभर झोपलंच नाही ना. कारण त्याला वाटलं की आता माझा सब पहिला प्रेफरन्स आहे, ASO, मी झालो ASO. तसं नाहीये. त्याचं काय आहे, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला विकल्प कुठे गेलं? विकल्प, हा, प्रत्यक्षात त्याने दिलेल्या विकल्पानुसार सदर उमेदवाराची या तीनही संवर्गापैकी फक्त एकाच पदावर नियुक्ती होणार आहे. तुम्ही विकल्प दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही पसंती क्रमांक दिलेले नाहीत. आता MPSCचं म्हणणं काय आहे, आम्ही वेटिंग लिस्ट लावणार, आम्ही 1-2 महिन्याच्या आतमध्ये हे सगळे प्रत्येक डिपार्टमेंटला पाठवलेले, आणि ज्या वेळेस तुमच्या नियुक्त्या येणार त्यावेळेस आम्ही तुमच्याकडून पसंती क्रमांक मागून घेणार, किंवा जो व्यक्ती जे पदावरती जॉईन होईल, आणि आता समजा एखादा कॅन्डिडेट XYZ कॅन्डिडेट, तो STI, सब रजिस्ट्रार आणि ASO या तिन्ही पदांवरती त्याची निवड झालेली आहे, आणि त्यांनी जर सब रजिस्ट्रार जॉईन केलं, सब रजिस्ट्रार जॉईन केल्याच्या नंतर म्हणजे तो STI ला जॉईन करणार नाही किंवा ASO ला तो जॉईन करणार नाही, मग त्यानंतर त्याची वेटिंग लिस्ट लागणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये ते टेन्शन घेऊ नका, तुम्ही कुठला प्रेफरन्स दिला किंवा काय. तुम्ही सब रजिस्ट्रार जर झाला तर तुम्हाला सब रजिस्ट्रार घ्यायचं, तुम्ही सब रजिस्ट्रार घेऊ शकता, STI घ्यायचं STI घेऊ शकता, कारण त्या तिन्ही पदांवरती तुमची निवड झालेली आहे. नियुक्त कुठल्या पदावर व्हायचं किंवा नियुक्ती तुम्हाला कुठल्या पदावर द्यायची त्यानुसार तुमचे ते प्रेफरन्स त्यावेळेसचे ते असतील. ही भीती मनातून काढून टाका. आता दुसरी गोष्ट, आता हे पहा, हा, आता संवर्ग शासनाने नियुक्ती आदेश दिल्यानंतर, म्हणजे शासनाने तुम्हाला नियुक्ती आदेश दिल्याच्या नंतर विहित कालावधीमध्ये, आता तो विहित कालावधी नेमका वर्ष आहे का 6 महिने माहित नाही आपल्याला, संबंधित उमेदवार त्याच्या पदावर रुजू न झाल्यास ते पद रिक्त राहणार असून त्या पदाव्यतिरिक्त त्या पदाकरता प्रतीक्षा यादीमधून आयोगाकडून शासनास शिफारस करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही आधी सब रजिस्ट्रार जॉईन करणार, मग STIचं डिपार्टमेंट, सेल टॅक्सचं डिपार्टमेंट वाट पाहणार, ASOचं डिपार्टमेंट वाट पाहणार, तुम्ही जॉईन होताय का. तुम्ही जॉईन न झाल्याच्या नंतर मग त्याची प्रतीक्षा यादीची प्रोसेस सुरू होणार, मग त्याची प्रतीक्षा यादी सुरू करणार. अरे बावळट आहेत का तुम्ही? इथं रात्रंदिवस इथं कष्ट करतात, एक रुपयाचा विचार करणारे विद्यार्थी, एक मिनिटाचा विचार करणारे हे विद्यार्थी, त्यांचा आईबाप कसे यांना पैसे देतात हे त्यांना माहिती आहे. तुम्हाला एसीच बसून माहित नाही, तुम्ही सहज बोलून जातात नंतर वेटिंग. अरे बाबांनो, गरज काय आहे? वेटिंग लिस्ट लावायची गरज काय आहे? आत्ता प्रेफरन्स द्या. आत्तापर्यंत जे विद्यार्थी 3-3 पदांवरती सिलेक्ट झाले ना, ते म्हणतायत की आम्ही आत्ता प्रेफरन्स निवडतो, आम्ही आत्ता लगेच आम्हाला जे पद पाहिजे ते सिलेक्ट करतो. द्या ना प्रेफरन्स. तुम्ही यांना नियुक्ती होऊन देणार, नंतर तुम्ही जॉईनिंग देणार. बरं, याच्यात जर समजा अचानक जाहिरात आली, दुसरी वेटिंग लिस्ट लॅप्स होती, म्हणजे तुम्ही ही पदं, मुलं रडतात हो अक्षरशः. आता PSIच्या ग्राउंडला तीच परिस्थिती आहे. तुम्ही जर एकाच विद्यार्थ्याला, त्या एका विद्यार्थ्यासाठी 3-3 पदं जर अडवून ठेवणार असाल
तर हा सरळ सरळ मूर्खपणा आहे. एमपीएससीचे मी तर म्हणतो एमपीएससीच्या अध्यक्षांना, सचिवांना आणि सदस्यांना जर हे झेपत नसेल ना, तर हा एमपीएससीचा बाजार उठवण्यापेक्षा ना तुम्ही राजीनामा द्या. जर विद्यार्थी जर हे फिरले ना तुमच्यावरती राजीनामा मागायला, तर तुम्हाला राजीनामा तर द्यावाच लागेल, पण परत तुम्ही एमपीएससीकडे फिरकून एमपीएससीचा शब्द सुद्धा काढणार नाहीत. नका ह्या विद्यार्थ्यांचा अंत पाहू बाबांनो. त्या ऑनलाईनच्या याच्यासाठी तुम्ही घाट घातलाय. ऑनलाईन तर तुम्हाला घेऊन देतच नाहीत, पण अशा पद्धतीने जर कुठेतरी विद्यार्थ्यांवरती अन्याय करायचा असेल, विद्यार्थ्यांचा जर तुम्ही अंत पाहत असताल ना, हे विद्यार्थी शांत राहणार. अहो, हे भावी अधिकारी तो, हे काय कुठं राजकीय पक्षाच्या मोर्चात आंदोलनात येणारे कार्यकर्ते नाही आहेत, हे भावी अधिकारी आहेत. आणि आज जर तुम्ही एका कॅन्डिडेट अभ्यास करते तो, हे एका कॅन्डिडेटला तुम्ही 3-3 पदं देता आणि तुम्हीच सांगता एक उमेदवार एक पद. लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला असे निकाल लावताना. ठीक आहे, मी वाईट बोलतोय, पण ह्या विद्यार्थ्यांच्या भावनेत विद्यार्थी फोन करून रडतायत. विद्यार्थी तुम्हाला फोन करतायत. आपल्या चला आपण जे कॉल सेंटर आहे तिथं फोन करून तर उपयोगच नाही, ते कॉल सेंटर बंद करून टाका. नाही तर विद्यार्थ्यांना एक एमपीएससीच्या ऑफिसमध्ये वेळ द्या, या वेळेत या, भेटा. येतील विद्यार्थी, चालत येतील. त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की बाबा त्यांच्याकडे एवढी ऐपत पण नाही त्यांची प्रत्येक वेळेस एमपीएससीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला भेटतील आणि तुमच्या विनवण्या करतील. द्या ना, प्रेफरन्स द्या ना. कशाला बोलायला होता आता? प्रेफरन्स द्या, विद्यार्थ्यांकडून प्रेफरन्स घ्या, देता येईल ते. पण वेटिंग लिस्टसाठी जर हा घाट घालणार असतील तर पुन्हा एकदा, आणि असंही तुम्ही एमपीएससी बदनाम करायचं ठरवलंच, कारण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ह्या परीक्षा घ्यायच्यात. माननीय मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती आहे की कृपया ह्या गोष्टीत लक्ष घ्या. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे किती एमपीएससी किंवा एमपीएससीतले जे कोणी सो कॉल्ड अधिकारी असतील की जे हा मनमानी कारभार करतायत, तर आपण जर याच्यात पाहिलं तर एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, सगळ्यात महत्वाचं, ह्या मागणीसाठी माननीय आमदार विक्रमजी पाचपुते साहेबांनी दुसऱ्याच दिवशी, त्यांना ज्यावेळेस माहिती कळली, त्यांना माहिती दिली, त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घातला. हा विषय कानावर घातलेला असून हेच आहे आपलं जे काही निवेदन आहे, संयुक्त मुख्य परीक्षा गट 2025चा निकाल पसंती क्रमांक घेऊन पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री महोदय ना, त्यांचा मतदार आहे ना, काही घेणं देणं नाही त्यांना, पण विद्यार्थ्यांची जी तळमळ होती ती पाहून त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री महोदयांना दिलं. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि ती चर्चा ऐकल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी आदेश काय दिलेत पहा. आदेश जे आहेत ते कुणाला दिलेत? अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग तत्पर कार्यवाही करावी. म्हणजे हा जर रिमार्क या लेटरवरती आहे, तत्पर कार्यवाही करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना हे आदेश दिलेले असताना एमपीएससी पुन्हा असा मनमानी कारभार करते. म्हणजे मुख्यमंत्र्यांना पण एमपीएससी गणत नाही. ठीक आहे, स्वायत्त बॉडी मान्य आहे ना, कारण मुख्यमंत्र्यांना काहीतरी कळतं म्हणल्यावर त्यांना काहीतरी विचार करून त्यांनी रिमार्क दिला असेल ना. म्हणजे सगळे जेडे, फक्त तुम्ही 2 लोकच शाणे, विद्यार्थी मूर्ख, सगळं प्रशासन बाकी सगळे जेडे, आणि तुम्ही शाणे. अरे विद्यार्थ्यांचा विचार करा रे बाबांनो. विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका, त्यांना अभ्यास करू द्या. प्रत्येक वेळेस काही झालं की विद्यार्थ्यांनी ओरडायचं, आम्ही ओरडायचं, विद्यार्थ्यांनी रस्ते यायचं, मग तुम्ही मान्य करायचं. तेवढीच कामं नाहीत. थोडंसं आपण खूप उच्च पदावरती आहात. चुकून तुमच्या पदाला मी जर काही बोललो असेल तर माफ करा, पण वारंवार अशा जर चुका करणार असाल तर पुन्हा पुन्हा असंच बोलावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी शेवटी आम्ही बोलतोय, तुम्हाला कळतंय असं गृहीत धरतो आणि थांबतो, आणि लवकरात लवकर आपण पसंती क्रमांक घेताल एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.